नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती। आज आमचा पहिला पॉडकास्टचा व्हिडिओ येणार आहे। आज आम्ही व्हिडिओ बनवणार आहे आमचा हरवलेला मित्रासोबत। तो मित्र एवढ्या वर्ष झाले हरवला की आम्हाला भेटतच नाही। आज त्यांनी टाइम काढलाय बाबा थोडेफार प्रश्नांची उत्तरं द्यायला। तर बघूया आता कसं काय हा व्हिडिओ बनतो, काय मजा मस्ती करूया आपण आता। काय तो कशा प्रश्नांची उत्तरं देतो। ठीक आहे, चला मग आम्ही आता त्यालाच घ्यायला चाललोय। चला बघूया काय होतं। या अरे योगेश प्रथमेश तुम्ही दोघं काय गाणवरला आले का? त्याला राहू दे, मोकळं राहू दे. नाही भाई, मी नाही भाई, मी कट करा ठीक आहे हे कर जरा। मी अजून काहीतरी वेगळं बोलणार होतो। बोल ना. अरे एडिट होणार सगळ्या गोष्टी. अरे हा, घाबरू नको तू. तेच म्हणलं तुम्ही काय याने आता कॅमेरा याच्याकडे ठेवलाय, जरा फिरव ना मध्ये. मेन पॉडकास्ट वाला जो आलाय गेस्ट. अरे पॉडकास्ट म्हणजे काय आता मी फर्स्ट टाइम गाडी आहे मागे. गाडी मागे. अरे नाही ठोकणार रे। ड्रायव्हर आहे ना आता. तू ओला उबेर झाला होय? हे स्नॅक्स इथं राहतो काय? हा कोण स्नॅक्स? कोण स्नॅक्स? तू बाकी कसे बोलता तुम्ही लोक? कसे मस्त तोंडाला आम्ही बोलतो. छान बोलतोय. बॉडी बघू दे जरा, बॉडी अरे बॉडी असे नाही, एकदम मंदिर मस्त आता गेले ना नाही भरपूर पहिले, कधीपासून? म्हणजे पण रिनोव्हेट केला असेल 3-4 त्याला. वर्ष. हा रिनोव्हेट 3-4 वर्ष. हा, मग आपल्यासाठी नवीन आहे. पहिले तो चुकत होता ते बघ, हे ते काय बघ. करतोय ना? काल काय शानपणा करत मग होता? म्हणूनच सांगतोय एका जागी लाव कुठेतरी चल ना तू गाडी. पहिले. एका जागी लाव कुठेतरी गाडी, आणि शांततेत होऊ माझा दे. पॉडकास्ट ईश्वर बघेल, ईश्वर बघून मला बोलेल "ऐ, ईश्वरला ते सगळं सोडा आता। मग काय म्हणतोस? हे बरं आहे, तू काय बोल. म्हणतोस संतोष? संतोष जरा जास्तच झालं. लाव. हा ठीक आहे, चल चालू कर. चल अच्छा, झोपात ठीक गेलं आहे, ठीक आहे. सगळं. चल मग. थोडासा पुढे असा नाही म्हणजे ह्या तू साईडला normal बस. चालायचं. अरे बसू दे ना त्याला. आता दिसतच नाहीये तो, म्हणून सांगतोय. मग असा फिरवा ना. हा, तो अर्धा अरे मग हा दिवस- नाही दिसत. कोण? अरे बस, 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 बस. ही इज अ होस्ट. हा, माझ्या लाईफ दाखवून मध्ये द्या. मला एकच गोष्ट पाहिजे अनस्क्रिप्टेड पॉडकास्ट मध्ये, की मला थोडा पुढे, प्राण्यासारखी थोडा केस पुढे. पाहिजेत. पण प्राण्याचा टकराव झाला. हो हो हो. थोडी जरा हेडफॉल चालू झालाय माझा। अच्छा ओके. मग काय तुझा पूर्णच झालाय दिसतंय ते। कोणाचं? तुझा नाही, मी हे केलंय, टकला गेला. टक्कल केलंय मी. हो. ओके. मग तू हार मानलीस। हार मांडली नाही, म्हणली. माझं लग्न झालं. ठीक आहे चल। बोला काय म्हणतो? मग कशी चालू आहे लाईफ तुझी आता? काय काय लागलेत? अरे काय 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 लागेल? काय म्हणजे काम चालू आहे, रॅट रेस मध्ये, स्टार्ट केलं. रॅट रेस मध्ये बस. ट्रेनचे अरे धक्के नाही, खात चालू आहे. चालू आहे बेंचूत. किंमत वाढते, पेट्रोल वाढतायत. कुणाचे सगळ्या लोकांसोबत डील करावं लागतं, बोलावं लागतं, काय पण लफडं construct तुलाच करावं पुढे लागतं. तूच हा, पुढे असणार. मीच पुढे असो. हम्म. आता गॅस वाढलेत. आता आमच्या साईटवर असे चालू आहे, आता काय म्हणतो पण ते प्रॉब्लेम चालू आहेत की गॅस नाही मिळत आहे लेबर लोकांना. हम्म. मग ते आमच्याकडे येतात, ते अप्रोच करतात. ते ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आम्हाला गॅस द्यावा लागतोय. मग तुझं सोल्युशन काय त्याच्यावरती? काहीतरी तेच सोल्युशन गाडीत गॅस भरायचा जास्त आणि द्यायचा त्यांना एलपीजी. अरे हे तर बोलायला झालं, पण तू काहीतरी सोल्युशन काढलं असेल याच्यावरती। हा, हे तर बोलायला झालं, तू अरे solution काय सोल्युशन दिलं? काय करू? सोल्युशन मी अमेरिकेला सांगू शकतो की तुम्ही युद्ध थांबवा आणि भोसड्या जावा तुम्ही तुमचे. इराणला सांगू शकतो की भाई इराण तुम्ही पण शांत बसा. म्हणजे काय म्हणतो आपण ते, की आपण बोलू शकतो की त्यांना तुम्ही तुमचा जे काय तुम्ही होस्ट आहात, तुम्ही तुमच्या पर्शियन लोकांना पुढे येऊन द्या आणि तुम्ही तुमची डेव्हलपमेंट करा, एकत्र मिळून राहा. हम्म. अच्छा अच्छा. ठीक आहे चल. वी वॉन्ट पीस, है की नाही? यू वॉन्ट जस्ट लाईक. ठीक आहे बघ बाकी. अरे तुझा युट्यूब चॅनल आहे. ठीक आहे चल. तू तुझा आता प्रॉब्लेम्स बद्दल वगैरे सांगितले. काय प्रॉब्लेम्स नाही, ही लाईफ आहे. आता ही लाईफ आहे. हा, ही लाईफ आहे. याच्यापेक्षा थोडी अजून वर्स्ट होऊ शकते, चांगली होऊ शकते. डिपेंड ऑन क्रायसिस ऑफ वर्ल्ड. म्हणजे आपण इफेक्ट करतो डायरेक्टली इनडायरेक्टली इफेक्ट करतो आपल्या ह्याच्यावर, की प्राइसेस वाढतात किंवा काय असतं. मनी इज एव्हरीथिंग. तुम्ही आता काय म्हणतो आपण, सॅलरी तेवढीच असते किंवा हॅलो, हा ठीक आहे आणतो.
हा ठीक आहे आताशी सुरू झालंय डायरेक्ट कट. हा, ठीक आहे. मग ते डिपेंड करतं हा ठीक आहे, मग हे झालं पाहिजे व्यवस्थित बाकी काय नाही मग लाईफ व्यवस्थित आहे. मग जरा तू आता आम्हाला सांग की बाबा तुझे काय ड्रीम्स वगैरे होते का लहानपणी असताना? अरे माझे ड्रीम्स तर काय मस्त होते यार. म्हणजे म्हणजे मी काय होते जरा सांग आम्हाला डिटेल मध्ये. ड्रीम्स असं काय नाही एक बेटर ह्युमन बनायचंय. म्हणजे मी असं म्हणत नाही की मी एक स्क्रिप्ट बनवून आणलोय किंवा काय. कोण पण चुत्या असं म्हणतो की नाही मला पायलट बनायचंय बेंचोत. तू तर म्हणत होता मला कोण चुत्या नाही बनवू शकत. मी असा म्हणणार आहे बेंचोत. मला सगळं फ्रीज एसी गॅस बीस सगळं रिपेअर करता आलं पाहिजे. बट हु आर यू? तू म्हणलास ना एक कोणत्या तरी एका किराणा मालाचा बँक मॅनेजर म्हणलास तू. बँक मॅनेजर किराणा मालाचा. ठीक आहे जे काय असेल ते एक्सवायझेड. माझं हे थोडं रफ लँग्वेज असते कारण आम्ही साईटवर असेच गाण मारत असतो एकमेकांची. तर माझं असं एक ड्रीम होतं म्हणजे की मला काय बनायचं होतं माहिती आहे का? मला डॉक्टर बनायचं होतं. डॉक्टर? हा डॉक्टर बनायचं होतं. थोडं असं सायन्स सब्जेक्ट जरा इझी जायचं म्हणून बाकी काय नाही. एक जस्ट एक फुलिश ड्रीम असं नाही का एक पोराचं कसं असतं. हा मला सायन्स मस्त जातो. मला सेक्स बद्दल माहिती आहे. मी असं म्हणत नाही की म्हणजे गायनोलॉजिस्ट बनायचं मला. पण मला एक जस्ट डॉक्टर मध्ये काहीतरी करायचं होतं असं. डॉक्टर म्हणून काहीतरी एक झाटोपट मग तू हा सिव्हिल इंजिनियर कसा बनला? दॅट्स ओके. म्हणजे इनफ आहे. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग इज फार बेटर. म्हणजे असं नाहीये आताच्या घडीला. म्हणजे तू म्हणजे जी पण तुझी सॅलरी असेल त्याच्याने तू खुश आहेस? सॅलरीनं खुश आहे मी. असं नाहीये. ओके, सॅलरी ओके. खुश आहे. वर्क पॅशनेट आहे. बाकी काय नाही. म्हणजे तू इंजिनिअरिंग म्हणून मी आता ह्याच्या भावाला शिकवलं मी इंजिनिअरिंग. बट त्याला करायचं नव्हतं. त्याला मार्केटिंग करायचं होतं. बट ॲज पर आता तुला माहिती असेल सगळे भडवे बेंचवर जातात पैसे कमवायच्या मागे. बट हू वॉन्ट्स टू नो टेक्निकल फील्ड. म्हणजे टेक्निकल फील्ड एक खूप मॅसिव्ह आहे. खूप चांगली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खूप काही करू शकता. ऍज माझं म्हणणं काय आहे की तू तुझ्या लाईफमध्ये जर समजा 6 वर्ष किंवा 8 वर्ष तू तुझ्या एका करिअरसाठी देतो. एका कॉलेजमध्ये घालवतो त्या चुत्यासारख्या सब्जेक्टसाठी. मग त्याच्यामध्ये काहीतरी साठी उपटायचे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बाबा तू काहीतरी उपटले एका स्ट्रीम मध्ये कंटिन्यू तू त्याच्यामध्येच काहीतरी करायला पाहिजे. नाही मी असं म्हणत नाही. एव्हरीवन हॅज फ्रीडम ऑफ देअर. पण ट्राय करायला पाहिजे. ट्राय करायला पाहिजे. म्हणजे काय माहिती त्याच्यामध्ये त्याचं अजून चांगलं होऊ शकतं. मग मला सांग. आताच्या रेशन नको तिकडे बघ. अरे अच्छा ठीक आहे. मग मला सांग आता की तू आत्ताची तुझी कंडिशन आहे. म्हणजे आता तू जेवढं कमवतो आता तुझी जशी लाईफ चालू आहे जसं की तुझं आता लग्न वगैरे झालंय तू सॅटिस्फाय तुझ्या लाईफ सोबत की नाही बाबा मी माझ्या लाईफ मध्ये भरपूर केलंय. अजून ग्रो करायचंय. अजून ग्रो नाही तसं नाही म्हणत आहे. ठीक आहे तू अजून ग्रो करशील बरोबर आहे. अजून 4 पोरं काढायची मला. ठीक आहे. तसा नाही प्रश्न. म्हणजे तू अरे ती पण एक ग्रोथच आहे ना. ग्रोथ ती नाही पण त्याच्याबद्दल म्हणजे नाही विचारायचं आहे. आपण सॅटिस्फाय आहे फक्त. हा, म्हणजे म्हणजे तू करंट सिच्युएशनला सॅटिस्फाय आहे की नाही. हा. आय एम व्हेरी मच हॅपी. आय एम व्हेरी मच हॅपी हॅपी. आहेस का नाही तू? म्हणजे मच तुला हॅपी ही टू माय करंट तुला सिच्युएशन. ही खुशी होते की नाही बाबा नाही बाबा मी आता आय एम विथ माय फॅमिली. माझे आई वडील असतात सोबत. बायको असते. बहीण असते जवळ. बस अजून काय पाहिजे. सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे आताच्या सिच्युएशनला आपण हे बघ आपण जर सगळ्यांना ब्लेम करत बसलो ना की तुम्ही काय करताय यार. म्हणजे मला इरिटेट होतंय. मी चुती आहे की मी तुमच्यासोबत राहतो. मला वेगळं राहायचं होतं किंवा ते राहायचं होतं. इज नथिंग फेअर अँड रॉंग. म्हणजे तुम्हाला जर वेगळं राहायचं असेल राहू शकता तुम्ही वेगळं. किंवा तुम्हाला सोबत राहायचं असेल सोबत राहू शकता. जस्ट एक्सेप्ट इट अँड नथिंग रिग्रेट. बाकी काय नाही. मी असं पण ऐकलंय की बाबा तुला रॅप करण्याचा भरपूर शौक अरे आहे. लंड माझा रॅप भेटतो. काय ही काय गाण मस्ती यार. दॅट्स नॉट माय पॅशन. म्हणजे मी एमिनेम आवडायचा बस बाकी काय नाही आवडायचं. नाही म्हणजे मी असं ऐकलंय बाबा तू रॅप वगैरे केलायस. रॅप नाही केला मी असं. अरे एमिनेमचाच म्हणजे एमिनेमचा केला म्हणजे असं नाही बोलत की स्वतःचा बनवलाय तो पण एक तू just एक रिपीट verse केलाय. होता. तो असं हे नाही काय म्हणतो पण ते तो एक काय म्हणतो पण ती ओळी असते नाही का. हा तीच बाकी काय नाही. पॉवर बँक वगैरे काहीतरी जिंकलेला. अरे ते ती एक चुत्यागिरी झाली होती मोठी. म्हणजे माझ्याकडे नव्हती आली. तो सगळं म्हणजे काय म्हणतो माहितीये का आपण ते पुढे तो
आपण नाही का ते असा क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये नाही का एक बॅट्समन असा चुत्यासारखा खेळतो आणि एक बॅट्समन पेलत जातो. मग त्याच्यामध्ये त्या शुभमने चांगला काहीतरी बोलला, तो असा म्हणजे एक स्वीटचा डायलॉग बोलला, मी एक असं येऊन चुत्यासारखा काहीतरी केला आणि तो एक डायलॉग बोलला, तर त्याच्यावरनं तो जिंकला. ऍक्च्युली मी नाही जिंकलेलो. म्हणजे असं म्हणायला गेलं की त्याचा आवड तो इम्प्रेसिव्ह होता भरपूर त्यावेळेस. अच्छा, ओके ओके. हा. म्हणजे म्हणून ती आम्हाला दोघांना पॉवर पॉईंट म्हणजे दिली. तुला मला अशी दिली आहे लवड्या घे भिजवत आणि त्याला दिली. हा भाई यार तूने किया तो You इसलिए deserve it. ये. तू हा, deserve करतो. हा, हा, हा. असं अच्छा, म्हणजे तुला फक्त काय रॅप वगैरे ऐकायचा. हा रॅप ऐकतो मी. म्हणजे म्हणजे ऐकायला हा आवडतं. ऐकतो. म्हणजे असं हे नाहीये की मला काय म्हणजे त्या एमएनएमची स्टोरी विरी बद्दल असं काय इंटरेस्ट असं काय नाही. बट मग तुझा पहिला जॉब म्हणजे तू कुठल्या वयामध्ये लागला? म्हणजे तुझा पहिला जॉब काय होता? म्हणजे प्रोफाईल तुझी काय होती आणि कुठल्या वयामध्ये लागला? मी 21 ला लागलो. अरे एवढा? हा म्हणजे त्यावेळेस ऍज अ टीचर म्हणून लागलो होतो मी. टीचर हा म्हणजे तुझ्याकडे पोरं म्हणजे जास्त असायची का एकदम? नाही रे, ते ओकेशनल एज्युकेशन मध्ये होतं. ते ओकेशनल एज्युकेशन म्हणजे तुला माहिती असेल ते डिझेल मेकॅनिक, रोड कन्स्ट्रक्शन तसे सब्जेक्ट जे होते, इलेक्ट्रिकचे सब्जेक्ट होते, त्याच्यामध्ये मी एक सिव्हिल सब्जेक्ट शिकवत होतो. बस बाकी काय. ओके ओके. आणि त्याच्यानंतर ज्या पोरांना म्हणजे काय करिअर ग्रोथ नाहीये आणि काय हे नाहीये, काय म्हणतो आपण, म्हणजे त्यांना पुढे काय शिकायचं असेल किंवा पुढे त्यांना काय करिअरचे ऑप्शन्स नाही आहेत, तर त्या लोकांना Consult करायचं. हा, तर मी त्यांना हे करायचो. म्हणजे वोकेशनल एज्युकेशन इज जस्ट हे म्हणजे एक की एक ITI सारखा ऑप्शन असतो की त्याला आपण जर समजा कोण काय करत नसेल की बाई हा घरी उपट सोंड्या बसलाय म्हणजे त्याला जाऊ पण हा बस बाकी काय नाही. आता आम्हाला एक अशी गोष्ट सांग की बाबा की सगळ्यात जास्त तुझी वाट कधी लागली आहे? वाट इन द सेन्स म्हणजे बोलतात ना की- कोरोनामध्ये लागली. नाही, नाही. अजून कोरोना लागणार आहे ती त्याच्यात. त्या टायमाला सगळ्यांची लागली, ते नाही अशी बोलत. नाही, अशी ती म्हणजे तशी नाही. तुझी वेगळी तुझी. पर्सनल वाट. म्हणजे हा. बोलतात ना की भाई आपल्या लाईफचा हा सगळ्यात एकदम बॅड फेज चालू होता. माझ्या लाईफ मध्ये बॅड फेजच चालू आहे. आपण मी हे नाही म्हणत आहे. आता तू बोलला की आता तू बोलला तू आता तू happy. हॅपी. हा मी हॅपी आहे. बॅड म्हणजे असं तुझ्या- नाहीये. माझं आहे बघ, मी एका स्ट्रीम मध्ये आहे की ज्या स्ट्रीम मध्ये मी ना मागे जाऊ शकत ना पुढे जाऊ शकत, मी डायरेक्शन चेंज करू शकत. आफ्टर मॅरेज तुला असं हे नाही म्हणत आहे मी की डिमोटिवेशन असं काय नाही, पण असं नाहीये की मी असं माझ्या लाईफमध्ये एकदम असं सडनली असं एक डिप्रेशन आला आणि माझे लवडे लागले, मी विखुरला गेलो. नाही असं एवढं पण नाही बोलत ते, पण हा. काहीतरी असतं ना आणि की काय नाही असं बाबा. होतं ना की तू अडकला होता मग मी काय करू. हा. अडकलं म्हणजे असं? अरे Mindfully असेल किंवा की भाई तुला कॉलेजमध्ये असं वाटलं की बाबा मी का स्ट्रीम घेतली, का जॉब मध्ये असं वाटलं की बाबा मी काय इथे जॉबला आलो. अशा काइंड ऑफ अशा kind of काय झालंय का? हा मी कोणाचं मला नावं नको. मला चांगले मित्र भेटले होते. त्यांच्यासोबत मी जाणार होतो कॅनडामध्ये. म्हणजे कॅनडामध्ये मी असं इन द सेन्स म्हणणार नव्हतो, पण त्यांनी मला खूप असे डायरेक्शन दाखवले होते. मग त्यांना मी फॉलो नाही केलं आणि आता ते एक चांगल्या लाईफ स्पेस मध्ये जगतात आहे आणि मी आहे इकडेच आहे. म्हणजे असं नाहीये की आय एम नॉट खूप असं त्याने मला दुखावलं गेलं किंवा काय, पण मी कधी कधी रिग्रेट करतो ते, बाकी काय असं नाही. तुझ्या लाईफचा रिग्रेट काय असेल तर तो आहे. हा म्हणजे असं म्हणत अजून नाही. काही आहेत तसे की रिग्रेट असतील काही. अजून काय म्हणजे असं हे नाही की भरपूर काय सिच्युएशन असतात. असं नाही आहे, कधी कधी चांगली जॉब नाही मिळत, कधी कधी बाहेर नाही जायला मिळत, कुठे कुठे फिरायला नाही मिळत किंवा काय असं हा होतं माझं असं काय नाही. ते आहे, ते तर सगळ्यांसोबतच सीन आहे असं. हा सगळ्यासोबत सीन आहे. हम्म. आय एम जस्ट अ कॉमन मॅन, नॉट नॉर्मल पर्सन. आपण हम्म. असं काय हे नाही म्हणत की चार्जिंगला लाव. चार्जिंग तुझं आय एम सॉरी फ्रेंड्स. अच्छा अच्छा ठीक आहे. म्हणजे तू ते रिअलाइज केलं की बाबा हे असं नाही रिअलाइज म्हणजे माझा तो Realize एक नाही. जस्ट नाही, पार्ट नाही, नव्हता. अच्छा, ओके. भरपूर काय असे पार्ट होते, त्याच्यापैकी तो एक पार्ट होता. ओके, म्हणजे ओके. माझं मॅरेज आणि त्याच्यामध्ये आता मी सॅटिस्फाय आहे. हम्म. त्याच्यातील आता मॅरेजचा प्रश्न उठलाच आहे, तर मला सांग की लग्नाच्या आधीचा केदार आणि लग्नानंतरचा केदार कसं वाटतं तुम्हाला मी? अरे तू सांगितलं पाहिजे. या तुला दोघांमध्ये personality difficult तुला आहे. काय फरक जाणवलाय की बाबा मी आधी असा होतो आणि आता असा होता? नाही आधी असं काय नाहीये, मी आहे तसाच आहे. आहे तसं थोडा काहीतरी डिफरन्स असेल ना. थोडा म्हणजे काय, मी चुत्या जो पहिले चुत्या होतो आणि आता पण चुत्याच आहे. म्हणजे ठीक आहे चालेल, एक बायको आली आणि एक मुलगा आहे आणि ते हॅपी आहे माझ्यासोबत. पण माझं एवढं म्हणणं आहे की माझी जी घरची जे ऍटमॉस्फिअर पहिले जी होती की मी ऍज अ आईचा लाडका आणि असं तसं, हा. ते आता आमच्या घरी आमची एक सिरियल चालू असते की त्या कुठे सिरियल काय मध्ये करते? मग मी की त्या सिरियल मधला मी एक प्रमुख बायकोचा एक हे काय म्हणतो, प्रमुख नायिकेचा एक नवरा असतो जो काही बोलत नाही, त्याला डायलॉग नसतात, फक्त त्याला रिग्रेट होतो आणि तो चुत्यासारखा बसलेला असतो
काय चालू आहे? काय करू मी यांचं? असं कधीतरी करावं लागतं ते. मग हा ना. मम्मीला काय बोलू शकत नाही आणि मम्मीला काय बोलू शकत नाही आणि बायकोला असं- बोलणार काय तू? हा. हे सब के साथ होत आहे यावर. हम्म. तुझ्या भरपूर होणार आहे. तुझे तर एकदम रॉ सिरियल चालणार आहे. वाईल्ड लाईफ. ए प्राणेश, हा एक हा आपण लग्नाच्या अगोदर मी बीजीआय मध्ये प्रो होतो. आता त्याला लोडा आलं. प्रो म्हणजे जस्ट एक म्हणजे माझ्याकडे चांगला डिव्हाइस होता, बाकी काय नव्हतं. हा. चांगला दिवस होता, चांगला खेळायचा तू. चांगला खेळायचं तर खेळायचं. मला रिवाईव्ह द्यायचा. याला तूच आवडायचा बोललो. हा, कोणाला? ह्याला. हा, मग मला रिवाईव्ह द्यायचा. तुझ्या समोर एकदा पळत आलेला आठवत आहे का? उड्या मारून गेलो फुल. या बाजूला पडलाय. नाही म्हणजे ते दिवस खूप चांगले होते. आपण खेळायचो. मी खूप आठवतो ते दिवस की आपला एक स्क्वॉड होता आणि त्या स्क्वॉड मध्ये आपण खेळायचो. सीझन 1 सीझन 2 खेळले आपण. हे शेंडा हेशियांडा ते एक हा यार मिरामार आठवत आहे का? तू मी आणि शुभम रात्री आपण दिगत होतो. फक्त एशियंडा उतरत होता. नाही तुम्ही तू पण होता, मी पण नाही, होता. मग मी- उतरलोय. नाही का एक दिवस असा आलेला की शुभम असं सॅन मार्टिन तेच building सॅन मार्टिन आठवलं मला. नाही सॅन मार्टिन आपला तो ड्रॉप लोकेशन होता. हा. पण आपण आहे ना हेशियांडा मध्ये आपण तुम्ही लोकांनी केला होता की नाही ती आपल्याला गोल्डन arrest गाडी घ्यायला जायचो फक्त. हे नंतर नाही ते नंतर, एका- खूप नंतर. नाही तू पण होतास. त्याच्यात शुभम बोललेला आठवत आहे का? हा, की बाबा तो- लय झालंय प्रो तू प्लेअर का- इकडे हा. इकडे इकडे खेळ हा. इथे उतरून फक्त ते चांगले हा. खेळतात कारण त्यांना प्रॅक्टिस आहे. हा. आपण पण इथे बिंजूत लगातार 10 मैदान आपण तिकडे उतरलो स्टार्टिंगलाच गेलोय. हा, किती वेळा मेलो आपण. पण नंतर आपण झालतो तिथे. हा. पण नाही तो म्हणजे तो एक फेस खूप चांगला होता. खूप आठवण म्हणजे मी जे- तो पबजीचा फेज लय भारी होता. खूप मस्त होता. म्हणजे Face आपण फक्त चांगला त्यात होता. पण वेंजो ते लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये अजून खेळत बसलो आपण ते. काय खेळायचो दिवसभर दिवसभर. दिवस दुपार संध्याकाळ हा रात्र. ना. जेवलो मजा येवन आली. जेवलो येवन असं चालायचं फक्त. मला काहीतरी वेळ वाटलंय. मग अशी कुठली मेमरी आहे का स्कूल मध्ये कॉलेज मधली जी तू आम्हाला शेअर करू शकतो? अरे आपलीच मेमरी स्कॉडची मेमरी अजून अरे कुठली? नाही School, स्कूल college. कॉलेज School, जेव्हा school. तू स्कूलला आणि तू कॉलेजला होता आम्ही नाही. तुझी स्कूल लाईफ कशी होती पहिली हा. मला सांग. स्कूल लाईफ खूप चांगली होती. म्हणजे अजूनही काय मित्र आहे कॉन्टॅक्ट मध्ये तुझ्या हा खूप मित्र कॉन्टॅक्ट आहेत? आणि कॉलेज मधले? कॉलेज मधले पण आहेत. असं मग नाही, त्यांच्यासोबत काय केलेली मेमरी वगैरे तुला आठवत आहे? काहीतरी मस्ती केली काय- अशी? काय मस्ती म्हणजे गाणमस्ती झाली होती हा, माझ्यासोबत. तेच. आठवी मध्ये गाणमस्ती झाली होती. बेंचो मी फेल झालो होतो 8वी मध्ये. काय काय बोलतो? बोलतो? 8वी मध्ये फेल झालो होतो. मग मी 2 वर्ष कशी तरी दुसऱ्या स्कूलमध्ये नाही का जे हे करतात बहिस्त विद्यालय म्हणजे 17 नंबरचा फॉर्म भरून जे आपण बसतो आपण ते तसं मी केलं होतं. मी पण मी पण हा पण मी पण 9वी मध्ये फेल झाल्यावरती ना 17 नंबर. नाही ऍक्च्युली कसं होतं नाही, 17 नंबर 8वी मारून देऊ शकतो नाही तू. 17 तुला नंबर हा एक- आठवीला बसायचं परत पण बसू हा शकतो. तू तो 8वीला बसला असेल ना आणि जर तुला 10वीला जर करायचं असेल ना मग तू त्यावेळेस पण तू करू शकतो. पण मी 9वी पण केली. 17 नंबर आणि हा पण 17 पण मी नंबर 9वी केली आणि 9वी करून नंतर मग मी 10वी केली. म्हणजे 9वी म्हणजे मला तू ऑप्शन होता 9वीचा. ऑप्शन होता तुला? ए, 8वी नंतर कसा 17 नंबर? नाही, 8वी नववी नंतर गेली 17 त्यांनी. नंबर नाही. हा. त्यांनी मला डायरेक्ट 9वीला बसायला लावला. नंतर मग 9वीच्या वेळेस 10वीच्या वेळेस पण तू fail त्यांनी 17 झालेलास नंबर ना? सोडला. डायरेक्ट 9वीला कसा काय बसला होता? हा. अरे 9वी हे जे माझं अकॅडमिक इयर होतं ना म्हणजे 9वीच्या वेळेस ते कसं असतं स्कूलचे पेपर असतात ते बोर्डाचे पेपर नसतात. हा आणि बोर्डाला दाखवायला 17 नंबर दाखवावा लागतो. हा, तो फक्त 10वीला हा तो 10वीला असतो. आणि मग तो 17 नंबरचा फॉर्म मी 10वीला हे केला. हो, तुला त्याचा promote इयर केलंय. वाया नको जायला तर हा, तू year 9वी भरून हा, काढली. 9वी भरून काढली तू मी. पण ना 17 नंबर? हा. हा, आहे हा, बाई. मग त्यात काय एवढं आपण- म्हणजे मी पण 9वीला काढलेलं बाई. कोण छाटे उपटले बेंचवर म्हणजे असं हे म्हणत बसलो नाही तर की इथंच तो- आहे ना हा सगळ्या. सगळे इथेच बसलो आपण. हम्म. बस बाकी काय नाही. मग मी त्या फेलियर मधनं मग मी बाहेर आलो आणि 10वी मध्ये मला फॉर्च्युनेटली खूप चांगले म्हणालो फॉर्च्युनर बोलतोय आता. खूप चांगले तीच घेऊन आलोस हे तर. भेटले आणि म्हणजे मी तू माझ्या- होता 8वी पर्यंत काय कांड केलतास? हा. नाही मी म्हणजे तो एक नाही का तो मधला किडा असं नाही का तो की त्याला ढप म्हणजे काय ढ पण नाही बनता येत. Average. हा एव्हरेज. आणि तो खूप हे असतो काय म्हणतो आपण ते आतमधले
काय म्हणतो आपण ते आपण वळवळ खूप डिप्रेस असतो तो डिप्रेस आणि कोणाशी काय बोलू नाही शकत. हा मुलगी आली तर मुलीशी पण नाही बोलू Introvert. शकत आपण. हा. Introvert काय हा तसं आणि एक आतल्या आतमध्ये आपण हे करणार. हम्म. मग मला ती जी एक माझी जी शाळा होती आतल्या गाठीचा होता. आतल्या गाठीचं गाठीचं नाही नाही, यार. आतल्या गाठीचं म्हणजे आतल्या गाठीचं म्हणजे मला माझं बोलणं ते चुकून ते आतल्या गाठीचं गेलं. म्हणजे तू शहाणा होतास म्हणजे. नाही शाणा पण नाही खूप Introvert इंट्रोवर्ट होता, खूप इंट्रोवर्ट introvert. हा खूप इंट्रोवर्ट. आणि मग मी एवढा होता की एक्झाम मध्ये काय लिहिलंच नाही, फेल झाला. नाही मग म्हणजे होतं माझं थोडं काय काय सब्जेक्ट चांगले होते, काय काय सब्जेक्ट हे होते. आणि मग मला असं वाटलं होतं की मी नाही काय करू शकत आणि फेल झालो मी. आणि मग त्या फेलियर मध्ये मला भरपूर जण लोकांनी मला चिडवलं, अरे हा फेल झाला हे ते लवडाल असून. घरच्यांचं काय रिएक्शन? घरच्यांची काय रिएक्शन नव्हती. पप्पांनी, मम्मीने वाजवली असेल? नाही पप्पांना पहिलेच माहिती होतं की हा गेलाच ना हा. आणि म्हणजे पहिले तुम्हाला हा खायला. हा आणि मम्मी पण अशी होती म्हणजे की कसं झालं म्हणजे असं नाहीये, ठीक है तिला रिएक्ट करायचं होतं म्हणून तिने रिएक्ट केलं कि हाँ भाई मुझे तो पहले से ही पता था पर करना पड़ेगा मेरे को. तो उसने रिएक्ट किया और वो मैंने भी रोने का नाटक किया की हा मम्मी आता काय करणार मी. आणि चालव मग बेल शेवटी- आता काय नाही करू मग मी शकत. आता मग मी शेवटी हे करणार ते करणार. मग त्यांनी मग एक शाळा शोधली. मग त्या शाळेमध्ये 17 मध्ये फॉर्म घेतला आणि त्यांनी शिकवलं चांगले टीचर भेटले मला आणि त्यांच्यामुळे मग मी चांगले मार्क पाडले 10th मध्ये. मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केली. डायरेक्ट 10वी नंतरच. 10वी नंतर डिप्लोमा. अशी कुठली गोष्ट आहे का तुला जी बाबा तुला कोणाला तरी सांगायची, म्हणजे ते फॅमिली मेंबर असेल, मित्र असेल, कोण पण असून दे, काय काय झालं मनातली गोष्ट. जी तू आतापर्यंत त्याला काय बोललाच नाहीये? तुला जर या- हा. वाटतं ऑन कॅम जर तुला बोलायची कोणती गोष्ट व्यक्त म्हणजे- व्हायचंय म्हणजे असं आहे की जी बाजू काय तू पण असू अजूनपर्यंत दे. खोललीच नाही तुझ्या हा. तुझी स्वतःची, हम्म. काय बोलला नसशील त्या बाबतीत किंवा मग ती साईडच तू कधी रिव्हील नाही केली कोणाला. एक असते हा, प्रत्येकाची एक प्रत्येकाची scene साईड असते. असते. याचा असेल माझा हा. असेल हम्म. आणि आहे हा ती तुझं इमोशनल पण आहे. असू दे, हा. म्हणजे अँग्रीवाली असू दे किंवा किंवा नॉर्मल असू दे. मस्तीवाली असू दे हा, काही असू तशी. दे. हा, मी मस्तीवाली सांगतो ऍक्च्युली. मी हे हाईड करतो प्रत्येक वेळेस तर तेच तसं नाही. ते आले तर- आल्याच दाखवलं ते असेल. तर आल्याला मग- दाखवलं. हे तर त्यात काय? हे तर नॉर्मल आपली लाईफ झाली हा. जे आपण जगतोय. म्हणजे पण तुला एक आपण असतो- नाण्याची दुसरी बाजू बघायची. हा अच्छा नाण्याची दुसरी बाजू मतलब मैं हूँ मास. काय काय सूर्या आहे मी. सूर्या आय एम अंडरवर्ल्ड डॉन. हो. माझे भरपूर कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे मी एकमेकांची गाण मारतो मस्त. तसं नाही, म्हणजे नॉर्मल तुझीच एक अरे साईड. नाही यार असं काय असं काही नाही. नाही. माझं मी जे आहे ना मी आहे त्या समोर आहे. म्हणजे मला कोणाशी काय लपवायचं नाही किंवा काय हे करायचं नाही आहे. आता हे बघ मी तुला सांगतो पहिले ना पण माणूस आहे. नाही मी तुला सांगतो ना मी पहिले ना भरपूर मला असं चिडायची म्हणजे मला कोण चिडवणार की काय. मी केस लपवायचो. मी हाईड आउट व्हायचो. मी पोट आतमध्ये घ्यायचो. बॉडी दाखवायचो मी. म्हणजे मध्ये झाडं झालेलं होतं तेव्हा. म्हणजे मी असं काय म्हणतो पण म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मला उठून दिसत होतं पण मला सगळे चिडवत होते. मग मी काय करू म्हणजे मी कोण आहे काय असं. त्याच्यानंतर मग आले मीम्स. म्हणजे एक वाईन्स मीम्स हे अशा 1-2 प्रकारच्या गोष्टी आल्या आफ्टर 2014. म्हणजे त्यावेळेस ना तो एक जो माझा फेज होता ना की त्यावेळेस मी असं ना खूप हे व्हायचो यार. मला चिडवतात यार. म्हणजे मीच चुती आहे. म्हणजे मीच हे आणि म्हणजे मी स्वतःला हे करायचो कोसायचो भरपूर यार मी हे ते. पण नंतर मग मीम्स आले. मग मीम्स आल्यानंतर कळालं यार आपल्यासारखे भरपूर आहेत बेंचोद. म्हणजे मीच चुत्या नाहीये या जगामध्ये जगामध्ये. भरपूर चुत्या आहेत जगामध्ये माझ्यापेक्षा पण वयात गेलेले भरपूर आहेत. हा. आणि त्याच्यानंतर मग मी बघितलं की मला ह्याच्याच भावाने मोटिवेट केलं मला. तो एकदा म्हणला मला, अरे यार केदार, अरे तुला असे बिडवतात टाकला बिकला आहे ते पण तुझे ऑर्गॅन्स तर आहेत ना व्यवस्थित. तुझे हातपाय तर व्यवस्थित आहे. तो कसला एवढा हे करतो कशाला डिप्रेस होतो. म्हणजे असे भरपूर जण भेटले मला. म्हणजे ज्यांनी खूप असे मोटिवेट केले डिमोटिवेट केले. भले तो माझ्याशी लहान असेल मोठा असेल. मी असं म्हणजे एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलं. तशी माझ्याकडे भरपूर माणसं होती की ज्यांनी मला अशा काही गोष्टी शिकवल्या. मग ऑनलाईन आपण मीम्स बघतो किंवा हे बघतो ते बघतो. मेन म्हणजे माझं मोटिवेशन तर मीम्सच आहेत. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की मी हे केलं ते केलं. मी असं जास्त करून इंस्टाग्राम स्क्रोल पण नाही करतो. मला तेवढा टाइम नसतो. मी ऑफिसमध्ये बसल्यानंतर. बट हा मी एवढं आहे की म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस सेटल झालो म्हणजे कधीपासून जेव्हा हा कोरोना
पासून झाला म्हणजे त्याच्या 1 वर्ष आधीपासून त्याच्या 1 वर्ष आधीपासून किंवा 1 वर्षानंतर. मी असं म्हणत पण नाही. मी तुला एक सांगतो ना, म्हणजे मी 2016 पासून म्हणजे ज्या वेळेस पासून मी कामाला लागलो त्यावेळेस तर मी तुकपटीची कामं करत होतो. मला पण माहिती, मी गार्डन बिडन म्हणत होतो, सर्कल बिरकल बनवत होतो आणि मला पण माहित नव्हतं बेंचूत काय हे आणि काय ते. पण नंतर मग ज्यावेळेस मी बिल्डिंग लाईन मध्ये घुसलो, ज्यावेळेस मला कळालं की हा भाई मेरा दिमाग था उधर पर मैं उधर गया नाही. तो फक्त गाड्यांमध्येच होता असं. हा म्हणजे मी तुकपटीची कामं करायचो. म्हणजे फक्त वीट आणि हे ते असं, म्हणजे बाकी काय नाही. म्हणजे मला माहित नव्हतं. खूप एक्सपांडिंग आहे हे, खूप खूप चांगलं आहे. आणि बरं झालं मी ते चूज केलं. नंतर मग 2020 नंतर मग मी आलो या फील्डमध्ये आणि मी त्या फील्डमध्ये मग एक कॉन्सन्ट्रेटेड आहे आता. आणि माझी अशी काय डार्क साईड किंवा ब्राईट साईड अशी काही नाही आहे तसं आहे. जे आहे ते तोंडावर आहे. आणि जस्ट बिकॉज ऑफ दिस म्हणजे मी पहिले खूप होतो तसा, म्हणजे लपवणारा होतो, भरपूर इंट्रोवर्ट होतो. फेल झाल्यानंतर ओव्हरकम केलं तरी पण मी इंट्रोवर्ट होतो. कारण मला माहिती होतं यार मला माणसं चिडवतात ते, मग मी कसं ओव्हरकम करणार. हा ठीक आहे, मला चांगले मार्क पडले तर मी कोणाला दाखवलं हा मला चांगले मार्क पडले, मी खुश झालो, मला आतून जरा हे रिलीफ भेटला. बट नाही म्हणजे की एक गेलं तर दुसरं, एक आलं तर दुसरं जात आहे असं झालं म्हणजे लाईफमध्ये. मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही बाई चालू झालं हे, म्हणजे आहेत आपल्यासारखे फेल होणारे पण भरपूर आहेत आणि हे ते भरपूर. आता तुमच्याकडनं तुम्ही आता मला सांगितलं म्हणजे तुम्ही पण फेल झालाय म्हणजे ह्याच्यामध्ये स्कूल लाईफ मध्ये. त्यात काय एवढं? मोठी गोष्ट नाही. ही मोठी गोष्ट थोडी त्याच्यात. मग तेच बाकी काय नाही. मी असं हे नाही करत आहे म्हणजे अशी काय दुसरी साईड अशी काय नाही. मी होतो पहिले जर तसं जर मी असतो ना आतापर्यंत तर तुम्ही मला घेतलं पण नसतं. तुम्ही बोलला पण असं अरे अरे इसका अलग रंटी होणार हे आया माझा शोध. नाही तुला या व्हिडिओ मध्ये घेण्याचं कारण पण हे आया भुरी काय व्हिडिओ मध्ये घेण्याचं कारण म्हणजे तोच एक भाई. तू एक काय बोलतो तो हाय काय बोलतात चमकता टाकलाय. ते तर आहे चमकता टाकला. पण काय बोलतो तू तो फन लव्हिंग कॅरेक्टर बोलतात ना की नाही बाबा. अरे वाह इस बात के लिए घर होना चाहिए. एक फिजिकल टच होना चाहिए. फिजिकल टच बाकी चल ठीक आहे. आता मंदा कर नंतर काय अजून काहीतरी बोलूया. अच्छा ठीक आहे. मग तुला एक लास्ट क्वेश्चन की तुला हे आमचा पॉडकास्ट वगैरे कसं वाटलं तुला? अरे यार तुम्ही ग्रो करा यार, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एव्हरी टाइम सपोर्ट करेन. तुम्ही मध्ये BGMI पण खोलले होते, चॅनल्स खोलले होते, चालू आहे मस्त. पण तुम्ही कन्सिस्टंट राहावं यार त्याच्यामध्ये. म्हणजे म्हणत नाही मी. आणि चांगले बिल्डअप केली यार, फिजिक पण चांगली बिल्डअप केली यार. मला पण आता कधी कधी असं हे वाटतं क्या करू इनके साथ, इनके जैसा बनू क्या, इनके साथ सेक्स करू. रेडी राहा रे. नाही पण खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत तुम्ही लोक. आणि तुम्ही ज्या एज मध्ये तुम्ही मॅच्युअर झालाय खूप चांगली गोष्ट आहे. असं म्हणत नाही की ठीक आहे तुम्ही एका लो लाईफ मध्ये आहात किंवा हाय लाईफ मध्ये आहात, किंवा तुमचा मित्र बाहेर उडून गेला नायजेरियामध्ये आणि तो तिकडे मस्त बोलले मैं कमा रहा हूं बेंचोद, अरे तुम किधर हो, इंडिया में पॅथेटिक. सो दॅट्स माय पॉइंट. आणि लाईफमध्ये हेच पाहिजे की तुम्ही मेंटली चांगले राहा. मला तर तुझ्याकडे बघून खूप चांगलं वाटतंय. आणि तुझी घरातली अशी हे असून सुद्धा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुला असं कधी कधी वाटत असेल ना की अरे यार मला घरातल्या पण शिवाय घालतात ते. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, असं नाही. प्रत्येकाच्या घरातला प्रश्न असतो, प्रत्येकाच्या घरातली ट्रीटमेंट असते घरातली एक ती पण ठीक आहे, दॅट्स फेअर. आणि तू त्याच्यामधून पण खूप चांगल्या पद्धतीने आलायस वरती आणि एका ठिकाणी मॅनेजर आहेस, सेम ॲज मी. ज्यावेळेस आता तू माझ्यापेक्षा भरपूर वर्ष. तुला ही न्यूज माहित नाही असेल ना कदाचित की मी आता मॅनेजर नाही राहिलो, मी जॉब सोडला तो. अरे पण तू तिथपर्यंत तर गेलास ना, गेलास ना, तू अचीव्ह करतोयस ना. आता तू भले जरी लाईफ मध्ये जरी पडला, आता समज मला जरी कोणी जॉब म्हणून हे बघ, जॉब हा जॉब असतो, पण तुझी जी स्किल असते ना ती तुझ्याकडनं कोण हे नाही करू शकत. मग ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि मेन स्किल मॅटर करते. आणि तुझा तो एक जस्ट एक विराट कोहलीचा एक मीम नाही म्हणत आहे, म्हणजे एक जस्ट रील बघितली होती, परफॉर्मन्स इज करन्सी. परफॉर्मन्स तुझा करन्सी आहे बस, बाकी काय नाही. आणि तुम्ही दोघं वेल अप्रिशिएट फॉर युअर फिजिक. यार काय बिल्ड केली यार, सुपर यार. तू हाईड होतोस यार मंदिर, दाखव जरा असं काहीतरी.
तुझे बबले तर नाही बघणार आहे आईची गाड आहे. ए, जो चांगला व्हिडिओ घेतो रे बाहेर बेंचो आमचा व्हिडिओ काय मस्करीमध्ये कट करा यार मस्करी फालतूगिरी झाली यार. ठीक आहे चल Bye. ठीक आहे चला अरे आता असं आम्ही कमेंट ठीक आहे चला आता आपण हा व्हिडिओ एंड करूया. भरपूर चांगलं वाटलं आम्हाला आमच्या मित्राशी बोलून. भरपूर दिवसानंतर बोललाय तो आमच्याशी. मग चला आता तुझे बाय एक्सप्रेशन गाईज. खूप चांगले आहे ना. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक तुम्हाला काय वाटतं कुठला ते पार्ट आवडला असेल तो कमेंट करून सांगा. हा तो पण कमेंट करा. ओके ईश्वरला आमचा दाखवून पहिला पॉडकास्ट फायनली सक्सेसफुल हा. मी पहिला आहे. येस पहिला आहे. युअर फर्स्ट. कसा वाटला आमचा अरे first मी guest? तुम्हाला मी लिंक मागतोय तुमची. म्हणजे तुम्ही पहिले कधी पॉडकास्ट केले असेल त्याची लिंक नाही. मागतोय. नाही, You are तू पहिला आहेस. फर्स्ट अरे यार First आहेस यार. एवढे व्ह्यू येतील मला काय माहिती नाही. म्हणजे ठीक आहे यार तुम्ही पब्लिश नका करू यार हे फालतू. अरे झाला यार आता. झालं बाकी के सब लोग बोलेंगे बेंचो ते गाली दे रहा है अभी हम लोग को भी. और ठीक आहे, ते थोडं आम्ही करू. ते थोडं करू आम्ही. ये पूछेगा आता ये टाकावंच पूछेगा लागणार. नाही तेच प्रश्न विचारणार असं थोडे प्रत्येकाला. नाही. चलो बाय गाईज. वेगळं आहे. मला येऊ दे ना. ओके डोकं टाकून सगळ्यांना बंद केलं.